नमस्कार. प्रभू मॅथ्स चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थीनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज व्हिडिओ नंबर 28 मध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे यामधील प्रॅक्टिस सेट 2.6 आपण पाहणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 27 मध्ये आपण उदाहरण 1, 2, 3, 4 आणि 5 पाहिलेले आहेत. आज आपण त्या पुढील सर्व उदाहरणं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कमीत कमी वेळेमध्ये आपण ही उदाहरणं संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी मी पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो, माझा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. बघूया प्रॅक्टिस सेट 2.6 सराव संच 2.6 गणित नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 उदाहरण नंबर 6. श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल, पुस्तक जवळ ठेवा. मी गणित पण दोन्ही भाषेतलं देतो आहे, प्रयत्न करा तुम्ही पण पुस्तक ठेवा. ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे तयार केलेल्या भांड्याची किंमत कशी आहे? तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची 10 पट अधिक 40 रुपये. म्हणजे समजा 2 भांडी केली तर 2 भांड्यांची 10 पट 10 दुने 20 रुपये अधिक त्यात 40 म्हणजे किती झालं? 60 रुपये. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य 600 रुपये, एका दिवसाच दिले, त्यामुळे काय 2 दिवसाचा प्रश्न येत नाही, तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा. सेमीचं गणित बघा मित्रांनो. मिस्टर कसाम runs to small business of making earthen pots. He makes a certain number of pots on daily basis. Production of cost of each pot is rupees 40, more than 10 times total number of pots he makes in one day. If production cost of all pots per day is rupees 600, find the production cost of one pot and number of pots he makes per day. आता इथे आपण काय करूया? ही मेक्स पर डे मानूया. एक्स मानलं तर त्याचं प्रोडक्शन कॉस्ट काय होईल? प्रोडक्शन कॉस्टचं रिलेशन कसं दिलंय? द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट्स इज 40 more than 10 times total number of pots. मग टोटल नंबर ऑफ पॉट्स आपण काय म्हणलेलं आहे? एक्स. मग कॉस्ट काय होईल? 10 टाइम मीन्स 10x प्लस 40. आता एका दिवसातील पर डे हिज प्रोडक्शन कॉस्ट इज रुपीज 600 आणि एका दिवसाची प्रोडक्शन मूल्य किती आहे त्यांना? कासिमना 600 रुपये आहे कसामला. तर आपण काय करूया? पहिल्यांदा किती भांडी बनवली, पर डे हाऊ मेनी प्रोडक्शन ही हॅज, ते आपण मानूया. द अर्थन पॉट्स ही मेक्स, असं म्हणा सरळ. लेट अर्थन लेट नंबर ऑफ म्हणा. नंबर ऑफ अर्थन पॉट्स make let number of earthen pots makes bx.
लेट नंबर ऑफ अर्थन पॉट्स मेक्स bx. समजा कासिम x मातीची भांडी बनवतो असे मानू. एका दिवसात x मातीची भांडी बनवतो असे मानू. आता त्या भांड्याचे मूल्य, त्या भांड्याचे मूल्य प्रोडक्शन ऑफ कॉस्ट इज इक्वल टू काय असणार आहे, तर याच्या 10 टाइम्स 10x प्लस 40 हे भांड्यांना एवढी भांडी बनवली तर त्या भांड्याची किंमत ही होते. मग एका दिवसात त्यांनी किती भांडी बनवलेली आहे, बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार, बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार भांड्यांची संख्या इंटू प्रोडक्शन कॉस्ट इज इक्वल टू 600. आपण एवढी भांडी बनवले, भांड्यांचं मूल्य म्हणजे एक भांड एवढ्याला पडतंय, थोडक्यात 100 रुपये भांड्यांची किंमत असेल, किंवा समजा 100 रुपयाला भांड आपण म्हणजे 100 भांडी बनवले तर त्याचं प्रोडक्शन कॉस्ट कसं आहे, 10 गुणिले 100 म्हणजे 1000 अधिक 40 म्हणजे 1040 रुपये होणार. मग 100 भांड्यांची किंमत किती होणार, 100 गुणिले 1040. तसं आपण x मानलंय, त्याची 10 पट 10x केले, त्याच्यापेक्षा 40 रुपयांनी जास्त आहे किंमत, म्हणून x गुणिले 10x अधिक 40 बरोबर ही किंमत दिली आहे त्यांनी, किती आहे 600. सोडवूया हे समीकरण. म्हणून 10x वर्ग अधिक 40x लागलीच 600चं पक्षांतर करा, वजा 600 बरोबर 0. 10 न पूर्ण समीकरणाला भाग जातोय. x वर्ग अधिक 10 चोक 40 अधिक 10 सख्ख 60 10 0 0 म्हणा इथे 10 ने भागून डिवायडेड बाय 10. हेन्स गुणाकार ऋण आला, गुणाकार काय आला, ऋण आला. ऋण गुणाकार फरकाची जोडी, फरक 4चा आहे, गुणाकार अर्थात किती पण असू द्या पण फरक 60 आपोआपच येणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये अवयव पद्धतीत कसं शोधायचं हे बघा. 10 चोक 40 10 सख्ख 60 म्हणजे x वर्ग अधिक 10x वजा 6x वजा 60 बरोबर 0. जोडी काय झाली बघा, मधल्या पदाला अधिक चिन्ह आहे म्हणून अधिक आणि राहिलेलं चिन्ह वजा येईल. म्हणजे या ठिकाणी 10 सख 60 अधिक 10 वजा 6 यांचा गुणाकार वजा 60 येतोय, प्रोडक्ट वजा 60 येतोय आणि यांचाच डिफर किती येतोय, 4 येतोय. मग आपण काय करायचं आता, या ठिकाणी जोड्या तयार करा. x प्लस 10 मायनस 6x प्लस 10 इज इक्वल टू 0. कसं काय, वजा मुळे आतलं चिन्ह वजा वजा अधिक झालं. 6 1 6 6 10 60 समान कंसांबद्दल एक कंस घ्या, उरलेली पद एका कंसात टाका. परत x प्लस 10 इज इक्वल टू 0 और x माइनस 6 इज इक्वल टू 0. हेन्स x इज इक्वल टू माइनस 10 and x इज इक्वल टू 6. मग बनवलेली भांडी ऋण असणार नाही, म्हणायचं मेकिंग पॉट्स आर नॉट निगेटिव्ह, हेन्स x इज नॉट इक्वल टू 10. बनवलेली भांडी -10 असणार नाही, म्हणून x बरोबर 6. मराठी मीडियम तुम्ही कसं वाक्य लिहायचं, बघा चेक करा, तुम्ही लक्षात घ्या जरा. मराठी मीडियम न वाक्य कसं लिहायचं, बनवलेली भांड्यांची संख्या ऋण असणार नाही, ती धन असणार आहे,
म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू -10 धन असणार आहे वगैरे काही लिहायची गरज नाही. बनवलेली भांडी ऋण नाहीत म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू -10 हेन्स एक्स इज इक्वल टू 6. आणि परत मग एका वाक्यात उत्तर लिहा. काय? म्हणून त्यांनी तयार केलेल्या भांड्यांची संख्या 6 आणि निर्मिती मूल्य प्रोडक्शन व्हॅल्यू ती किती असणार आहे? 6 गुणिले 10 अधिक 4 बरोबर 64 रुपये. किती असणार आहे? 10x अधिक 40 आहे. माफ करा, 10x अधिक 40 म्हणजे 60 आणि 40 100 रुपये. 100 रुपीज. आलं लक्षात? मला वाटतं या गणिताचा स्क्रीनशॉट काढा. काही तुम्हाला शंका वाटली तर मला व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला त्या आणखी गणित शंका असेल तर मी समजावून सांगेन. हां, ठीक आहे. चला, स्क्रीनशॉट काढला असेल, जाऊया आपण पुढच्या गणिताकडे. बघा पुढचं गणित काय दिलेलं आहे. गणित नंबर 7. गणित नंबर 7. काळजीपूर्वक मित्रांनो गणित बघा. तुम्ही काळजीपूर्वक एकटक गणित बघितलं तर 100% गणित समजणार आहे. इकडं तिकडं न पाहता एकटक गणिताकडे बघा, लक्ष द्या आणि त्या पद्धतीत तुम्ही गणिताचा अभ्यास केला तर लक्षात येईल. 7वं गणित आहे, स्टार केलेलंच आहे म्हणजे चॅलेंजिंग गणित आहे. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. कसं दिलंय बघा तुम्हाला या ठिकाणी. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. मग आता नदीच्या प्रवाहाचा वेग आपणाला मानला पाहिजे. या ठिकाणी आपणाला प्रवाह, मित्रांनो, प्रवाहाच्या दिशेनं आपण जातोय म्हणजे पाणी जर या बाजूला वाहत असेल तर त्याच बाजूला आपण प्रवाह जात असेल तर नदीचा अर्थात प्रवाह आपला म्हणजे कसं आहे, पाणी ओढून नेतंय त्याचं स्पीड आणि आपल्या बोटीचं स्पीड यांची बेरीज होणार. पण ज्या वेळेला आपण बोटीनं विरुद्ध दिशेला जाणार आहे, अपस्ट्रीम जाणार आहे, अपस्ट्रीम जाणार आहे, त्यावेळेला आपल्या बोटीचं स्पीड मायनस काय करणार आहे, इकडं जाणाऱ्या प्रवाहाचं स्पीड. त्यामुळं ह्या दोन गोष्टी ह्या वेगाच्या बाबतीतल्या, स्पीडच्या बाबतीतल्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही एक्झाम्पल्स मध्ये लक्षात ठेवायचे. मग आता आपण इथं काय करूया, नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 1 किलोमीटर मानू. लेट स्पीड ऑफ करंट वॉटर बी x किलोमीटर पर आवर. पर आवर. मराठी मीडियमचं वाक्य काय येईल बघा. नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 1 किलोमीटर. आपण ताशी शब्द लिहिलाय त्यामुळे इथं काय मराठी मीडियम लिहू नका तुम्ही, पर आवर. प्रवाहाचा वेग ताशी 1 किलोमीटर मानू. आता विरुद्ध दिशेनं आणि दिशेनं हा वेग आपण काढायचा. बघा आता, म्हणून बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग, बोटीचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग हा कसा असणार आहे वेग, 12 अधिक x. 12 अधिक x. स्पीड ऑफ
boat towards downstream is equal to 12 plus x. आता बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असणारा वेग 12 वजा x. का 12 वजा x झाला लक्षात येते का? प्रवाह इकडं आहे, आपण इकडून येणार जर असेल तर तो आपणाला अडवणार आहे, म्हणजे आपलं स्पीड कमी करणार आहे. पाणी इकडे वाहते आणि बोट इकडे येते, त्यामुळे अर्थात कमी होणार आहे. सायकल सारखंच हो. सायकल आपण मागून वारं येत असेल तर आपण फास्ट जातो, पण इकडून वारं येते आणि आपण इकडून येत असेल तर तुमचं स्पीड अर्थात कमी होतंय. म्हणून हे स्पीड आपण तयार केलं. आता काय म्हणा, म्हणून प्रवाहाच्या दिशेने आपल्याला किती वेळ लागतोय बघूयात. प्रवाहाच्या दिशेने बोटीला जाण्यास लागणारा वेळ बरोबर अंतर भागिले वेग. किती अंतर आहे बघा पुस्तकात, 36 किलोमीटर अंतर दिले बघा. किती दिले? 36 किलोमीटर. आणि प्रवाहाच्या दिशेने काय आहे वेग? 12 अधिक x. सेमीचं वाक्य काय येईल? टाइम टेकन बाय बोट, टाइम टेकन बाय बोट किंवा टाइम टेकन बाय बोट डाउनस्ट्रीम. बघा, टाइम टेकन बाय बोट डाउनस्ट्रीम या पद्धतीत वाक्य येईल. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, केवळ हा शब्द इथे लिहा बरं का, मी लिखाण करत नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीला जाण्यास लागणारा वेळ बरोबर डायरेक्ट लिहा 36/12 - x. ओके. सेमीचं वाक्य टाइम टेकन बाय बोट अपस्ट्रीम, विरुद्ध दिशेने. आता उदाहरणार्थ काय दिल्या? जाण्यास लागणारा वेळ आणि येण्यास लागणारा वेळ. जाऊन येण्यास आपल्याला किती वेळ लागतोय म्हणून सांगितलंय? 8 तास लागतात. किती तास लागतात? 8 तास लागतात. म्हणजे प्रत्येक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे त्याच ठिकाणावर याला 8 तास लागतात. म्हणजे उदाहरणातील दिलेल्या अटीनुसार बाय गिवन कंडिशन, काय कंडिशन दिल्या? जायला लागणारा वेळ अधिक येण्यास लागणार, त्याच्या विरुद्ध दिशेने जायला लागणारा वेळ बरोबरचं उत्तर काय येणार आहे? 8/1. आता इथं 36 कॉमन काढा, म्हणून 36 कंसात 1/12 अधिक x अधिक 1/12 वजा x बरोबर 8/1. आता इथं पुन्हा काय म्हणा, 36 इथं पक्षांतरानं भागिले होईल, म्हणून 1/12 अधिक x अधिक 1/12 वजा x बरोबर 8/36. का? या गुणिले 36चं पक्षांतरानं भागिले 36 झालं. आता लसावी काढूया. लसावी LCM काढा. 12 अधिक x 12 वजा x. लसावी काढल्यावर तो लिहायचा. कधी लिहायचा? जर तो लसावी एका बाजूलाच काढलेला असेल तर. तिरकस गुणाकार करा. 12 वजा x अधिक 12 अधिक x बरोबर लागलीच भाग घालवून ठेवा. 4 दोन्ही 8 4 9 36. इथं वजा x अधिक x कॅन्सल झालं. 12 आणि 12 24 आलं. इथं काय होईल? a वजा b a अधिक b च्या विस्ताराचं जसं सूत्र आहे, फॉर्म्युला आहे, त्या एक्सपांड नुसार आपलं या ठिकाणी सूत्र काय तयार होईल? a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच 144 वजा x वर्ग बरोबर 2/9. मला वाटतं एवढा स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही काढा आणि या स्क्रीनशॉट नंतर मी राहिलेल्या जागेमध्ये
पुसलेल्या जागेमध्ये गणित लिहितो. स्क्रीनशॉट काढला असेल तुम्ही. ओके, आपण यानंतरची पायरी म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपलं कसं होईल बघा. इथे बघा 2 न इकडं गुणलं तर असं होईल 288 वजा 2x इज इक्वल टू 9 ने इकडं गुणा 24 9 9 चौक 36 9 दुनी 18 आणि 3 21 216. 216चं पक्षांतर इकडं करा. 288 वजा 216 बरोबर 2x वर्ग 2x स्क्वेअर. हेन्स 2x स्क्वेअर बरोबर बघा तुम्ही पण उत्तर चेक करा. 2x स्क्वेअर बरोबर 88 मधून 16 गेले किती राहतील बघा 72 राहतील. x स्क्वेअर बरोबर 72 अपॉन 2. x स्क्वेअर इज इक्वल टू 36. वर्गमूळ आहे म्हणून x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 6. बट स्पीड इज नॉट निगेटिव्ह. हेन्स x इज इक्वल टू नॉट -6. परंतु वेग ऋण नसतो म्हणून x इज नॉट इक्वल टू -6. म्हणून म्हणा काय म्हणा म्हणून बोटीचा वेग तुमचं जे वाक्य आपण वर मानलेलं आहे करंट नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग 6 किलोमीटर असेल. नदीच्या प्रवाहाचा ताशी वेग किती असेल 6 किलोमीटर असेल. ओके, बघूया आपण पुढचं गणित. याचा स्क्रीनशॉट काढा आणि गणित लिहा. ओके, चला पुढे जाऊया. गणित नंबर 8. गणित नंबर 8. पुस्तक तुमच्या समोर आहे असं समजून मी तुम्हाला मित्रांनो शिकवतोय. लक्षात घ्या, गणित सगळी चॅलेंजिंग गणित आहे. बघा गणित नंबर 8. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete certain work. म्हणजे निशू पेक्षा पिंटूला जास्त दिवस लागतात. इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इट इन 4 days. पण दोघांनी मात्र एकत्रित काम केलं तर ते 4 दिवसात संपते. हाऊ मेनी डेज वुड टू इट टेक टू कम्प्लीट द वर्क इफ दे वर्क अलोन. पण एकट्याने काम केलं तर ते किती दिवसात संपेल. किती दिवसात संपेल बघा. बघा पिंटूला एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास प्रत्येकास किती दिवस लागतील बघूया आपण. किती दिवस लागतील तर या ठिकाणी आपण म्हणूया पहिलं वाक्य आपण लिहूया. कुणाला जास्त दिवस लागतात बघा पिंटूला जास्त दिवस लागतात. मग आपण असं म्हणूया क्वेश्चन नंबर 8. लेट निशू complete a work be x days. समजा निशू ते काम x दिवसात पूर्ण करतो असे मानू. मग म्हणून पिंटूला तेच काम करण्यास लागणारे दिवस किती असणार आहे. x प्लस किती दिवस तो घेतोय जास्त 6 days. x प्लस 6. Hence Pintu complete this work is equal to x plus 6. आता या ठिकाणी x अधिक 6 आणि x हे काय आहे. हे दोघांचं x दिवसातील काम आहे. अनुक्रमे निशू x दिवसात करतोय आणि पिंटू x प्लस 6 दिवसात करतोय. दिवस डेज अनेक वचन आहे. एका दिवसातलं काम काढूया. म्हणून निशूचे एका दिवसातील काम. एका दिवसातलं काम किती असणार आहे
1/x 1/x आणि पिंटूचे किती असणार आहेत बघा. पिंटूचे एका दिवसातील काम. पिंटू कंप्लीट अ वर्क इन अ डे. हाऊ मेनी? 1/x+6. एका दिवसातलं काम. इथं जास्त दिवस आणि एक काम तुम्ही मनातल्या मनात ठरवा आणि एका दिवसातलं काम बघा. उदाहरणार्थ 4 दिवसात 16 खड्डे होतात असं आपण जर समजलं, 16 खड्डे खणतो एक कामगार, तर एका दिवसातलं काम किती? तर 16/4 केलं तर 4 खड्डे एका दिवसातले होतात. तसा इथं अर्थ घ्या. आता या दोघांचं मिळून किती दिवसातलं काम आहे? 4 दिवसातलं काम आहे. कसं सांगितले बघा, अट कशी सांगितली आपणाला, तर दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. म्हणजे या ठिकाणी म्हणून असं तुम्ही म्हणू शकता 1/x प्लस 1/x अधिक 6 गुणिले 4, कारण हे 4 दिवसातलं काम आहे, बरोबर एक काम कंप्लीट होतंय, एक काम पूर्ण होतंय. बघूया मग ह्या 4चं इकडं पक्षांतर जर केलं तर आपणाला याचा लसावी काढावा लागेल. x कंसात x अधिक 6 तिरकस गुणाकार करा. x अधिक 6 अधिक x बरोबर 1/4 x 2x अधिक 6 छेद x वर्ग अधिक 6x बरोबर 1/4. पुन्हा तिरकस गुणाकार करावा लागेल. 4 दुनी 8 अधिक 4 सक 24 बरोबर x वर्ग अधिक 6x. हे सगळं तिकडं पक्षांतर करा. x वर्ग अधिक 6x वजा 8x वजा 24 बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी x वर्ग वजा 2x अधिक वजांची वजाबाकी होईल, वजा 2x इथं होईल वजा 24 बरोबर 0. आता या ठिकाणी 24 गुणाकार आणि फरक आपला 2चा आहे. गुणाकार कसला आहे बघा? ऋण आहे मित्रांनो. गुणाकार कसला आहे? ऋण आहे. ऋण गुणाकार असल्यामुळं 6 चोक 24 x वजा 6 x अधिक 4 बरोबर 0. आपण डायरेक्ट जाऊ शकतो. ऋण गुणाकार वजा अधिक येणार, मधलपद वजा आहे, मोठी संख्या ही लहान संख्या असणार. x वजा 6 x अधिक 4 x वजा 6 बरोबर 0 किंवा x अधिक 4 बरोबर 0. x बरोबर 6 किंवा x बरोबर 4. आपण काय मानलं इथं? पिंटूला काम करण्यास, निशूला काम करायला x दिवस लागतील. दिवस हे ऋण नसतात म्हणायचं इथं. म्हणून दिवसांची संख्या ऋण नसते. हेन्स x इज नॉट इक्वल टू -4. म्हणून x बरोबर 6. दिवसांची संख्या ऋण नसते म्हणून x बरोबर 6. म्हणून आपण काय लिहिले बघा? पहिलं वाक्य. पहिल्या वाक्यात आपण लिहिलंय, पहिल्या वाक्यात आपण काय लिहिलंय? निशूला हे काम करण्यास x दिवस लागतील. मग आपण काय म्हणायचं? म्हणून निशूला ते काम पूर्ण करण्यासाठी 6 दिवस लागतील आणि पिंटूला तेच काम करण्यासाठी 10 दिवस लागतील. मित्रांनो, थोडी गणित किचकट वाटतात, मान्य आहे, पण थोडीशी अवघड गणित असलं तरी फार काय टेन्शन घेऊ नका. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केले की लक्षात येईल. सराव करावा लागेल. 2-3 वेळा ही गणित तुम्हाला न बघता सुटतायत का बघा, म्हणजे लक्षात येईल. प्रॅक्टिकली गणित बघितले की लक्षात येतात. आता इथं तुमचं हेच गोंधळ आहे. एका दिवसातलं काम कसं काढलं? मी तुम्हाला मगाशी पण उदाहरण दिलं. समजा एका दिवसामध्ये 4 दिवसामध्ये 16 खड्डे खणून होत असतील तर एका दिवसात किती खड्डे खणून होतील? ते काम खड्डे खणण्याचं आहे. किती खड्डे? 16 आहेत 4 दिवसातले. मग 16/4 दिवस केलं तर किती खड्डे आले? 4. म्हणजे एका दिवसात 4 खड्डे खणून होतात. म्हणजे एक काम म्हणजे 4 दिवसातलं होतं. म्हणजे आपण काय केलं? एकूण कामाला भागिले दिवसांची संख्या केली. तसंच आपण एका कामाला, एकूण कामाला दिवसांची संख्या करून काम काढले. ओके, स्क्रीनशॉट करा. आपण पुढचं गणित घेऊया. बघा, पुढचं गणित आहे
9वं गणित झाला असेल, स्क्रीनशॉट काढला असेल बघा, पुन्हा एकदा स्क्रीनशॉट. ओके. यानंतर क्वेश्चन नंबर 9. थोडस स्पीड होत असेल मित्रांनो, पण व्हिडिओची लांबी कमी करण्याचा मी प्रयत्न करतोय, पण जास्ती होऊ शकते लांबी. अर्थात 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. डिव्हिडंड इज इक्वल टू भाज्य बरोबर भाजक डिव्हायझर इनटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. असं सूत्र आपण या ठिकाणी वापरणार आहे. पण एक्झॅक्ट आपल्याला संबंध काय दिला आहे, संबंध काय दिलाय बघा. सेमीचं गणित, इफ 460 इज डिवाइडेड बाय नॅचरल नंबर्स, क्वेश्चन इज 6 more than 5 times the divisor and remainder is 1. Find the question and divisor. आता एका संख्येला भागले बर का, एका नैसर्गिक संख्येने भागल्यास तर ती नैसर्गिक संख्याच माहित नाही. मग नैसर्गिक संख्या आपण मानूया. समजा ती नैसर्गिक संख्या x आहे. x आहे. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास म्हणजे 460 भाजक झाला, इथं भागल्यास आता डिवायझर झाला, भाज्य तुमचा काय झाला आता डिव्हिडंड 460 झाला. भागल्यास काय सांगितलंय बघा, भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. क्वेश्चन इज 5 times ऑफ डिव्हिडंड मोर दॅन 6. 5 पटीपेक्षा 6 न जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी 5x अधिक 6 हा तुमचा क्वेश्चन आहे. तर तुमची रिमाइंडर किती राहते म्हणून सांगितलंय, 1 राहते म्हणून सांगितलंय. बघा हे लक्षात आलं का? काय सांगितलंय, एका नैसर्गिक संख्येला 460 ला एका नैसर्गिक संख्येनं भागलं तर भागाकार या भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 न जास्त येतोय, म्हणून 5x अधिक 6 आणि बाकी 1 उरते, तर ती संख्या कोणती? म्हणून आपण वाक्य काय मानायचं, लेट द डिव्हिडंड, लेट द डिवायझर म्हणा. लेट द डिवायझर, लेट द डिवायझर बी एक्स, डिवायझर बी एक्स. डिवायझर, लेट द डिवायझर बी एक्स म्हणजे भाजक एक्स मानू, भाजक एक्स मानू. म्हणून उदाहरणातील दिलेल्या अटीनुसार बाय गिवन कंडिशन, काय कंडिशन दिल्या, वाक्य लिहा, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. सेमी काय लिहिणार, डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इनटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. प्लस रिमाइंडर. मग आता भाज्य बरोबर OTIENT, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. तर हा भागाकार, हे भाजक, हे भाज्य आणि ह्याला बाकी म्हणतात मित्रांनो. मग जाऊया करूया. डिव्हिडंड काय आहे, तर 460 आहे, भाज्य 460 आहे. भाजक काय आहे, x आहे, इंटू भागाकार काय आहे 5x अधिक 6 आणि आपली बाकी किती आहे 1. सोडूया समीकरण. विचार करणारी, विचार करायला लावणारी गणित आहे. 460 बरोबर 5x वर्ग अधिक 6x अधिक 1. म्हणून
5x वर्ग अधिक 6x अधिक 1 वजा 460 बरोबर 0. बघूया काय होत आहे. म्हणून 5x वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. म्हणजे 5x वर्ग अधिक 6x वजा बाकी केली आपण 459 बरोबर 0 आलं. आता हे लक्षात घ्या, गुणाकार ऋण आला म्हणजे फरकाची जोडी आली. फरक किती आहे 6. गुणाकार किती येतो हे बघत बसू नका. मी यापूर्वी पण सांगितलंय, प्रकरणाच्या सुरुवातीला पण सांगितलंय. सुरुवातीला सांगताना काही जण म्हणलेत की बाबा हे सर कसं काय सांगतायत, गुणाकार बघायचा नाही. आता बघा, मी गुणाकार बघतच नाही, डायरेक्ट 459 चे अवयव पडतो. 3 एके 3, 3 पाची 15, 3 त्रिक 9, 3 पाची 15, 3 एक 3, 3 एक 3, 3 सत्त 21, 17 एके 17. आणि पुन्हा इथं आपल्या वर्ग राशीला पण सहगुणक आहे. तो आहे कोइफिशियंट 5 म्हणून 5 एके 5. आता 6चा फरक येईल अशी आपल्याला जोडी शोधायची आहे. समजा मी लिहिलं 17 त्रिक 51, 5 त्रिक 15 त्रिक 45. योगा योग आहे. 51 आणि 45 मध्ये 6चा फरक आहे. आणखी दुसरी जोडी आपण बघूया लागली. 17 पाची 85, 3 त्रिक 9 त्रिक 27. 85 27 मध्ये बघा कितीचा फरक येतोय. 15 8 गेले 7. 58चा फरक येतो. म्हणजे मित्रांनो, याच पद्धतीने ही जोडी नाही जुळली ह्यानं गुणून बघा, ती जोडी नाही म्हणजे त्यानं गुणून बघा, त्या पद्धतीत जावा. बघा मी काय केलं. आता तुम्ही यांचा गुणाकार जर केला तर तो 459 गुणिले 5 येतो. त्यामुळे गुणाकार किती येतो हे बघतच बसू नका, डायरेक्ट म्हणा 5x वर्ग अधिक 51x वजा 45x वजा 459 बरोबर 0. आता काय करा, आता x कॉमन काढा. x कॉमन जर काढला तर कंसात राहते 5x अधिक 51, नुसतं 51 राहील, वजा ज्या इथं 5 कॉमन आलाय त्या ह्यातनं 9 100% निघतोय. हे लक्षात घ्या. का तर 9 5 45 म्हणून 9 निघतोय. म्हणून 9 5 45 वजा वजा मुळे अधिक होणार. पुन्हा ह्या 9 ने ह्याला भागायचं. 9 5 45, 9 1 9. पुन्हा समान कंसाबद्दल एक कंस राहिलेली पद एका कंसात टाका इज इक्वल टू 0. म्हणून 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. 5x बरोबर वजा 51, x बरोबर वजा 51 छेद 5 आणि इकडे म्हणा x बरोबर 9. काय होणार आहे, डिवायझर ऋण असणार नाही. बघा आपल्याला प्रश्न कसा दिलाय, भागाकार आणि भाजक नैसर्गिक संख्या आहे का नाही. मग नैसर्गिक संख्या ऋण असणार नाही असं म्हणा. नॅचरल नंबर is not negative, hence x is not equal to minus 51 upon 5, hence x is equal to 9. म्हणून x बरोबर काय आला 9. आणि मग तुम्हाला जे विचारलंय त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहा. तुम्हाला काय काय विचारलंय, भागाकार सांगा आणि भाजक किती आहे ते सांगा. तर आपण डिवायझर किती मानलाय, 9 मानलाय. आपला भाजक काय आलाय 5x + 6 म्हणून म्हणा. म्हणून तो भागाकार आहे. हा म्हणून करेक्ट. आपला भाजक आला 9, भागाकार आपला किती आला 9 5 45. भागाकार आहे 9 5 45 आणि 6 51. पुन्हा बाकी एक आहे काय राहिलं आता भाज्य काय आपल्याला दिलेलाच आहे. भाज्य किती आपला 460 आहे. म्हणजे भाजक 9 आणि भागाकार 51. मित्रांनो तुम्हाला समजत असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी, नेक्स्ट व्हिडिओ अपलोड केल्यावर मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा.
घ्या स्क्रीनशॉट. 9वं गणित झालं आणि लास्टचं आपण गणित बघणार आहे. मित्रांनो, लास्ट गणित काय आहे बघा. लास्टच्या गणितात तुम्हाला एक फिगर दिली आहे. लास्टच्या गणितामध्ये एक फिगर दिली आहे. इन द adjoining figure quadrilateral ABCD is a trapezium AB parallel CD and its area is 33 cm square. From the information given in the figure and find the length of all sides of the quadrilateral ABCD, fill in the empty boxes to get the solution. कालच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो अशाच प्रकारच्या रिकाम्या जागा आल्या होत्या. तर आता मी काय करतो, डायरेक्ट गणित सोडवतो. तुम्ही काय करा, डायरेक्ट गणित सोडवून परत त्या ठिकाणी येणाऱ्या रिकाम्या जागा कुठं कुठं येत आहेत ते बघा, किंवा आपण पुन्हा परत चर्चा करूया. आता तुम्हाला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ दिलंय. मराठी मीडियमचं गणित वाचायचं राहिलं. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ दिलंय. किती दिलंय समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ मराठी मीडियम? 33 दिलंय. बाजू एबीसीडी मध्ये एबी समांतर सीडी दिलेली आहे. तर आकृतीत दाखवलेल्या चारही बाजूंच्या लांबीवरून कृती पूर्ण करायच्या. तर कृती आपण काय करणार आहे, डायरेक्ट बघणार आहे. बघूया. तर आता क्षेत्रफळ तुम्हाला 33 दिलंय. मग 33 क्षेत्रफळ दिलंय. तर आपण काय करणार आहे बघा. 9, 10 आकडा 10वा प्रश्न आहे. मराठीवाल्यांनी मराठी, सेमीवाल्यांनी सेमीचं गणित लिहा. पूर्ण आता मराठीतून मी गणित लिहितो. सेमीवाल्यांनी सेमीचे तिथं लिखाण सगळं दिलेलं आहे. प्लीज प्लीज तुम्ही इंग्रजीची वाक्य लिहा. मी इथं म्हणतो समलंब चौकोन, एरिया ऑफ समलंब चौकोन ABCD इज इक्वल टू 1/2 इंटू AB प्लस काय आहे, DC. AB प्लस DC इंटू लंबांतर काय येते बघा, आपलं लंबांतर आपलं AM येत आहे. किंवा एक सूत्र माझं मत आहे असं लिहा, काय, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/3 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंब उंची किंवा लंबांतर. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साइड इंटू हाईट. ओके, या पद्धतीत सूत्र लिहा. किमती ठेवा. किमती ठेवल्या मी. AB अधिक DC गुणिले AM लिहिलं. आता बघा, सांगा ABCD क्षेत्रफळ किती दिलंय तुम्ही बघा, 33 दिलंय. 1/2 इंटू AB, आपली AB किती आहे बघा, x आहे, प्लस DC किती आहे आपली बघा, 2x + 1. आता तुम्ही माझ्या समोर असता तर उत्तर सांगितले असते मित्रांनो. ही किमती बरोबर तुम्ही सांगायच्या. तुम्ही पण बोलत राहा माझ्या बरोबर, माझ्या व्हिडिओ बरोबर. AB ची किंमत x आहे, DC ची किंमत 2x अधिक 1 आहे, इंटू AM किती मित्रांनो बघा, x + 4 आहे. x + 4. बघा, किमती चुकून माझ्या ठेवायच्या चुकल्या तर गणित सगळं चुकेल ना. x - 4 आहे. x - 4 आहे बघा, x - 4. आता या 1/3 मी इकडे पक्षांतर केलं तर ते गुणिले होईल, होय का नाही. म्हणजे होईल 33 दुनी 66. आणि ह्या x नी अर्थात हा कंस पहिल्यांदा सोडवा. x 2x म्हणजे काय होईल, 3x अधिक 1. इकडं होईल x - 4. ओके, थोडस वाटतं का अवघड, पण सोपं आहे मित्रांनो. जरा काळजीपूर्वक बघा. आता ह्या x नी पूर्ण कंसाला गुणा, -4 नी पूर्ण कंसाला गुणा नसेल तर 3x नी इकडे गुणा, 1 नी इकडे गुणा. कसंही करा. 66 बरोबर मी 3x ने गुणलं तर 3x वर्ग वजा 3 × 12x अधिक 1 न गुणायचं आहे तर जसंच्या तसंच येईल. 1 न गुणल्यावर काय फरक पडत नाही. म्हणून 66 बरोबर 3x वर्ग वजा 11x वजा 4. आता हे 66 तिकडं न्या. म्हणून 3x वर्ग वजा 11x वजा 4 वजा 66 बरोबर 0. म्हणून 3x वर्ग बरोबर 11x वजांची बेरीज होऊन वजा 70 होईल. वजा 70 गुणाकार पुन्हा ऋण आला म्हणजे फरकाची जोडी. फरकाच्या जोडीत मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्या. म्हणजे ही मोठी आली, ही लहान आली, मधलं चिन्ह वजा आलंय. म्हणून मग आपण 70 आणि 3 चे अवयव पाडूया. 70 चे अवयव पडले 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 5 7 35, 7 1 60. तुमच्या वर्ग राशीला
वर्ग राशीला सहगुणक कोएफिशियंट काय आलाय 3. परत तो पण लिहा 3 1 3. बघा 3 15 आणि 7 2 14. 15 आणि 14 फरक कितीचा आहे? 11चा. तिथे येतोय का 15 वजा 14? नाहीये, कॅन्सल करा. 3 7 21. बघा आता मी काय केलं दुसऱ्यांदा 3 7 21 आणि 5 2 10. आता बघा 11चा फरक येतोय बघा 21 आणि 10 मध्ये. अशा जोड्या तुम्ही पण शोधायच्या. बघा द्विपदीची चौपदी 4 टर्म कसे होणार? 3x वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. म्हणजे 3x कॉमन काढा, x वजा 3 7 21 अधिक 10 कॉमन काढा, x वजा 7 राहील, x वजा 7 दुसऱ्या कंसात 3x अधिक 10 बरोबर 0. म्हणून दोन कंसांचा गुणाकार 0 आहे. दोन कंसांचा गुणाकार 0 आहे म्हणून एक कंस आपला 0 असणार. मग एक कंस कुठला 0 असणार? तर म्हणा आपण इथं x वजा 7 बरोबर 0 और 3x अधिक 10 बरोबर 0. म्हणून x बरोबर 7 आणि x बरोबर वजा 10/3 डायरेक्ट आपण केले. इथं म्हणू शकतो आपण बाजूची लांबी ऋण नसते किंवा x ची किंमत ऋण असणार नाही. हेन्स x इज नॉट इक्वल टू -10/3. हेन्स x बरोबर 7. मग x बरोबर 7 असेल तर x बरोबर 7 आल्यावर तुम्हाला काय विचारले बघा परीक्षकांनी? AB ची CD ची AD बरोबर BC ची किंमत काढायची आहे. मग AB तुमची AB किती दिली आहे? x. AB बरोबर 7 आली. तुमची DC किती दिली आहे बघा? DC तुमची दिली आहे 2x अधिक 1. 2x अधिक 1 म्हणजे 7 2 14 आणि 1 15. त्यानंतर BC किती दिली आहे तुमची? BC तुमची x वजा 2 दिली आहे. म्हणजे 7 वजा 2 किती झाले मित्रांनो? 5 झालं. तुमची उंची किती दिली आहे बघा? AM x वजा 4. मग x वजा 4 म्हणजे 7 वजा 4 3 झालं. 7 वजा 4 3 झालं. बघा चुकभूल देणे घेणे मित्रांनो. कुठं काय मी किंमत तर बरोबर काढली आहे पण काय चुकून अनावधानानं माझं काय झालंय का बघा. झालं असेल एखादं गणित तर कृपया तुम्ही काय करा, थोडीशी दुरुस्ती करून गणित लिहा. कारण मी मार्ग तर दाखवलाय, अनावधानानं माझं झालेलं आहे. एकक लिहायला विसरू नका. बघा बरं जरा चेक करा. चेक करा बघा AB किती येते, DC किती येते, BC किती येते, AM किती येते. मला वाटतं बरोबर असेल. आता जिथं चौकोन आहेत तिथं तुम्ही मित्रांनो ह्यात कुठं चौकोन आलेत बघा आणि तिथं त्या चौकोनात किमती लिहा. माझी एक इच्छा आहे आता तुम्ही राहिलेलं गणित करा. जसं AB अधिक DC इथे एक चौकट आहे बघा. परत किंमत ठेवली आहे 33 बरोबर 1/3 गुणिले x अधिक 2x अधिक 1 गुणिले परत ही किंमत आहे. या पद्धतीनं चौकटी कुठं येत आहेत हे बघा आणि त्या पद्धतीत गणित कव्हर करा. 2.6 चे 2 व्हिडिओ मित्रांनो झालेले आहेत. 2.6 चे 2 व्हिडिओ झाल्यामुळं आपणाला 10 गणितापैकी 2.6च्या 27व्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 गणित बघितली आणि 28व्या व्हिडिओमध्ये गणित 6 ते 10 बघितली. पण 6 ते 10 गणित मित्रांनो चॅलेंजिंग गणित आहेत. त्यामुळं सामान्य आणि मीडियम मुलांना ही गणित थोडीशी अवघड वाटली किंवा अवघड वाटत जरी असली तर ती गणित प्रयत्न केल्यावर नक्की सुटणार आहे. हुशार मुलं जे आहेत, शार्प मुलं जे आहेत, त्या शार्प मुलांना नक्कीच ही गणित समजलेली असतील असं मला वाटतं. माझं मार्गदर्शन तुम्हाला नक्की समजत असेल मित्रांनो. माझा हा प्रभू मॅथ्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.